चला, गणपती बाप्पा मोरया. अरे हा मिरर बघायला मजा येते. चल भाई विश्वास. चला, बाय बाय ऑफिस. 2 दिवस सुट्टी, आता 2 दिवस मजा करायची. तर गुड मॉर्निंग सर्वांना. मी विश्वास जाधव ए गरीब रायडर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना पहिलं तर मनापासून सॉरी की आपली व्हिडिओ बऱ्याच उशिरा आली आहे. तर त्याच्यामागे पण बरीच कारणं आहेत, ते कारणं आपण नंतर डिस्कस करू. पण सगळ्यात पहिलं आपल्याला भरायचं आहे पेट्रोल. आता पनवेल तर जस्ट आता क्रॉस केलं आहे. आता पुढे पळसे फाटा लागेल, त्याच्या आधी आपल्याला पेट्रोल फुल करून घ्यायचं आहे. खरं तर आहे ना, आजची एक अनप्लॅनेड राईड आहे. अजून आहे ना, आपल्या राईडची जी लोकेशन आहे एक्झॅक्ट कुठे जायचं आपल्याला ते अजून रस्त्यात डिसाईड नाही केलं आहे. तर मी 2 लोकेशन असे डिसाईड केल्या होत्या की आपली ही मान्सूनची अशी पहिलीच राईड आहे ना, तर कुठेतरी जवळच जाऊया. पण आपल्याकडे वेळ आज भरपूर आहे, आपल्याला फक्त राईड करायची आहे. आणि त्या राईड आणि आज फक्त काय की आपल्याला आपली लैलाची आहे ना परीक्षा घ्यायची आहे. तर तुम्ही मागच्या कोकण सिरीजमध्ये आपली बघितली होती की आपण मालवणवरून परत येताना आपल्या गाडीचा इंजिन हिटचा प्रॉब्लेम खूप होत होता. त्याच्यामुळे ना गाडी सारखी बंद पडत होती. जेव्हा 40-30च्या स्पीडला ना काय वाटत नव्हतं, पण जेव्हा 70-80 जेव्हा जात होती स्पीड तेव्हा गाडी आपली सारखी बंद पडत होती. तर तोच प्रॉब्लेम रिझॉल्व झाला आहे की नाही, त्यासाठी आजची आपली राईड आहे. ऐक, पॉवर पेट्रोल भरून घेऊ पटकन आणि निघू. चला, फ्यूल अप तर झालं आहे. 500 रुपयामध्ये टाकी फुल. आजची राईड महागात पडणार आहे असं वाटतंय मला. चला, तर फायनली आपला आहे ना मुंबई गोवा हायवे कनेक्ट झाला आहे. आणि गेल्या काही दिवसात आहे ना बराच पाऊस पडला आहे ना, तर मला रोडची कंडिशन पण चेक करायची होती की आपण आता तर पाऊस पडला आहे, आता गणपतीची तयारी असणार आपली, तर आपलं गावाला जाणं येणं होत राहणार आहे. तर या रोडची कंडिशन एकदा बघून घे पावसाळ्यामध्ये कशी आहे. तर अजून तरी लोकेशन डिसाईड नव्हती केली मी कुठे जायचं आहे, पण मी असा विचार करतो आहे की आपली आजची जी राईड आहे ना ती महाडपर्यंत खेचू. पेट्रोल तर फुल झालं आहे, तर महाडपर्यंत आता काय टेन्शन राहणार नाही. पुढचं फ्यूलअप जे आहे आता आपण महाडमध्येच करू. आणि मला तर आता असा विचार होता ना की गणपती आपलं पालीचा बल्लाळेश्वर आहे ना, तिथे पण दर्शनाला जाऊन देऊ. पण आज कसं शनिवार आहे ना, तर आजची तारीख आहे 7 जून. कालच राज्याभिषेक सोहळा झाला आपला. तर मी असा विचार करतो आहे महाडपर्यंत जाऊनच येऊ. की मी राज्याभिषेकला गेलो कधी होतो 2018मध्ये, त्यानंतर गेलो नाही. तर मान्सूनमधली माझी पहिलीच राईड आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या पहिल्या मान्सून राईडमध्ये. आणि जी मी आजची लोकेशन जी डिसाईड केलेली आहे ती आहे म्हणजे वाळंदकोंड. जी पहिली जी व्हिडिओ बघितली असेल ना त्या जागेची, वाळंदकोंड करून महाडला, ती म्हणजे माउंटन मॅडनेस करून एक आहे, क्रिएटर आहे एक इंस्टाग्राम क्रिएटर, त्याच्या रीलमध्ये मी पाहिलेली की वाळंदकोंड करून जिथे आपल्या सह्याद्रीमध्ये महाराजांचं आपलं प्रतिबिंब दिसतं असं, हे बा स्क्रीनवर येत असेल असं. तर हे मला कधीपासून जायचं होतं इकडे, पण जाता येत नाही. तर योगा कसं आज जुळून आला आहे. काल असा राज्याभिषेक पण सोहळा झाला आपला 6 जूनला. तर ह्यावर्षी राज्याभिषेकला जायची माझी इच्छा होती, पण काही कारणाचं जाता नाही आलं. पहिली गोष्ट तर आपल्या गाडीचं भरपूर काम बाकी होतं एकतर, आणि बाकीची पण बरीच कामं आटपून घ्यायची होती. आणि त्यात आपलं ऑफिस. तर सकाळ 8:30 तर वाजून गेले असतील एवढी खात्री. आणि आता पोचलो आहे मी कर्नाळामध्ये. मी हे सांगत होतो की आपल्या व्हिडिओज उशिरा येत आहेत, त्याची कारण आपल्या राईड यांना ऑलमोस्ट जेवढे पण डिसाईड झालेले आहेत ते ऑलमोस्ट पोस्टपोन होत चाललेले आहेत. ते पण त्याची पण कारणं आहेत. पहिली गोष्ट तर आपल्या गाडीचा प्रॉब्लेम होता खूप. गाडीचा इंजिनचा प्रॉब्लेम हिट होत होती. आणि जो फ्यूल इंजेक्टर आहे त्यामध्ये कचरा केलेला ना,
त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता पूर्ण, की आहे ना आपलं फ्यूल इंजेक्ट बरोबर करतच नव्हती गाडी. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपला बजेट. आपल्या जे राईड आहेत ना आपल्या बजेटमध्ये बसत नव्हत्या आणि आपला बाकीचा खर्च पण होता. त्या कारणाने ना आपण मोस्ट ऑफ राईड आपण पोस्टपोन केल्या, कॅन्सल नाही केल्या, पोस्टपोन केल्यात. कारण मी प्लॅन कॅन्सल करणाऱ्यामधला नाही आहेत. भले पोस्टपोन करेल, बरं 10 दिवस उशिरा जाईल, 1 महिना उशिरा जाईल, 1 वर्ष उशिरा जाईल, पण मी तो प्लॅन कॅन्सल नाही करणार. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तो प्लॅन कंप्लीट करणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वेळेचा ताळमेळ बसत नव्हता. एकतर आपण नाईट शिफ्ट एम्प्लॉई आहे, आपली झोप एकतर बरोबर होत नव्हती आणि त्याच्याने तब्येतीवर परिणाम म्हणजे राईड कशी करणार. जिकडे मी जात आहे ना ती ठाण्यापासून ऑलमोस्ट 200 किलोमीटरचं अंतर आहे. ते माझं गाव आहे. एवढं गाव अजून थोडं पुढे की मी अजून त्यात काही डिस्टन्स ॲड केला तर मी दापोलीला पोहोचेल माझ्या गावाला. त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं रे माझं. कुठे थोडा तरी पाऊस पड रे. ढगा पावसाचं वातावरण आहे पण पाऊसच नाही. तर बरं आहे, कारण जे लोकेशन मला बघायची आहे तिथे पाऊस नसलेला बरा. तर भूक लागली आता. कुठेतरी थांबून नाश्ता केला पाहिजे मला. गाडीचा नाश्ता झाला आहे, माझा बाकी आहे आणि डिस्टन्स किती बाकी आहे ते पण एकदा बघावं लागेल मला. तर सकाळचे ना 9:30 वाजलेत आणि जिथे मला जायचं आहे ते अजून दाखवते 128 किलोमीटर. 3 तासचे अजून राईड दाखवते, जे ऑलमोस्ट 130 किलोमीटर. पटकन रेनकोट घालून घेतो आणि निघतो. बापरे, इथे ऊन तिकडे पाऊस, खतरनाक वातावरण झालं रे. सकाळचे 9:30 तर वाजून गेलेत आणि आता आपण पोचलो आहेत पेणला. तर शेड्यूलमध्ये आता आपण आपल्या टाईममध्ये तर बरोबर आहोत. अजून तरी आपण 11 वाजेपर्यंत पोहोचवू शकतो तिकडे. 1.5 तास तर दाखवतो ना रनिंग टाईम. तर आपल्याला यायला परत यायचं पण आहे एवढं. हाच रस्ता आपण जेव्हा उन्हाळ्यात केला होता शिमग्याच्या वेळेला तेव्हा कसा होता आणि आता मान्सूनमध्ये करतोय तेव्हा कसा आहे. चला तर बरेच दिवस नाही, एका महिन्यानंतर राईड करतोय ना तर असं काय वेगळंच वाटतंय मला. हा तर बोटांना आकडी येते काय माहिती सारखी. आधी तरी येत नव्हती, आता बोटांना चमक भरल्यासारखे वाटतंय. आपलं राईड आहे ना कंटिन्यू ठेवले पाहिजेत, नाहीतर सारखं प्रॉब्लेम होतो. नंतर आता कुठे मोठे राईड केले तिथे लपडी होतील. नाही तर आपली राईड आपल्याला कंटिन्यू ठेवले पाहिजेत. आठवड्याला नाहीतर महिन्याला 2 तरी राईड पाहिजेत. चला तर आपला वडखळ नाका तर आला आहे आणि वडखळ नाका आला की आपली अलिबागची राईड आठवते आपल्याला. तर ज्यांनी कोणी आपली अलिबागची सिरीज नसेल बघितली तर ही आपली अलिबागची सिरीज आहे बटनमध्ये, तर ती नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण आपली राईड आहे ना कंटिन्यू करूया महाडपर्यंत. महाडनंतर आपल्याला मॅप लावावा लागेल, कारण एक्झॅक्टली माहिती नाही कुठे जायचं आहे. चला, पब्लिक तर अलिबागला चालली, रायडर्स लोक. आपण जातोय सरळ. चला, पाऊस लागायला सुरुवात झाली. अंगावरती आता शिंतोडे यायला लागले पावसाचे. आपण तर आजूबाजूला खूप जातो आहे. अलिबाग इकडे तिकडे बरेच गेलो. त्यापेक्षा ना आज थोडंसं काय वेगळं करूया. भले आज उशीर झाला चालेल, कारण आज आपल्याकडे पूर्ण दिवस पडला आहे. संध्याकाळी आपण निवांत आलो तरी पण चालेल. उशीर जरी झाला तर आपलं ऑफिस रस्त्यामध्येच आहे. ऑफिसमध्ये आपण गाडी पार्क करून आपण ट्रेनने पण घरी जाऊ शकतो. याच्या पण खड्डा वाचला तर यार व्ह्यू बघा ना यार. तर उन्हाळ्यामधली कुठली फुटेज भेटली ना तर दोघांमध्ये कम्पेअर करेन मी. डोलवी ट्रेन आली. आज पहिल्यांदा कॅप्चर होईल कुठली तरी ट्रेन. आली ट्रेन. पहिल्यांदा. नाहीतर दरवेळी आहे ना इंजिन
दरवेळी हा व्ह्यू मिस करतो. आपल्या इथे आपला मुंबई गोवा हायवे, बाजूला कोकण रेल्वे. आज फायनली आज कॅप्चर झाले. कॅमेरा रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो चालू आहे. नाहीतर पण ही बंद आहे पूर्ण. डबे रिकामे डबे आहेत रे पूर्ण. जाऊ द्या, ट्रेन आहे ना, ते महत्त्वाचं. तर मी हे म्हणत होतो की उद्या रविवार आहे. रविवारी आपली राईड पॉसिबल झाली नसती कारण मी आहे ना आपल्या राईडसोबत आहे ना बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी करतो. जसं की आपलं ट्रॅव्हल तर आहेच, त्यासोबत आपली जी आपल्या मराठी संस्कृतीचा जो अविभाज्य घटक आहे तो म्हणजे ढोल ताशा, तर त्याचे आता सराव शुभारंभ सुरू होतील सगळ्या पथकांचे. तर मी पण अशाच एका पथकात आहे. त्याचा उद्या सराव शुभारंभ आहे. तर त्याकरिता तिकडे जावं लागेल, म्हणून उद्याची राईड कॅन्सल. ती राईड मी आजच केलेली बरी. आणि तसं पण आज काही काम नव्हतं आपल्याला. तर आता मला आहे ना सोलो राईडची ऑलमोस्ट आहे ना सवय होत चाललेली आहे. अजून पण पूर्णपणे झालेली नाही आहे कारण लाँगच्या राईड अजून करायचे बाकी आहेत. तरी ते जवळपासचे जे राईड आहेत ना हळूहळू त्याची आता ऑलमोस्ट सवय झाली. तर आता हीच बघा ना 200 किलोमीटरची राईड आहे, येऊन जाऊन 400 किलोमीटर. तर दिवसाला मी असं 400 किलोमीटर खेचू शकतो सोलो. तर हळूहळू सवय होईल, अजून ते पूर्णपणे नाही. अजून पण जवळच्या बऱ्याच राईड करणार मी सोलो. त्यानंतरच कुठे जी लांबची राईड आहे ना त्यावर ते फोकस करणार मी. कारण आपलं शेड्यूल तर माहिती आहे. कारण आपलं कॉर्पोरेट, तर आपलं जे ऑफिस वर्क करतात कॉर्पोरेटवाले, तर त्यांची लाईफ तर माहिती आहे. सुट्टी जेव्हा पाहिजे तेव्हा आधीच ठरवून ठेवावी लागते. त्यात काही इमर्जन्सी आली तर सुट्टी घेता येणार नाही. तर बऱ्याच अशा मोठ्या राईडचा प्लॅन आहेत. ते आता ऑलमोस्ट त्याची प्लॅनिंग आहे ना होत आली आहे. फक्त एक्झिक्यूट करायचं बाकी आहे फक्त. आणि ज्या राईडसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज त्या सध्या आपल्या घ्यायच्या बाकी आहेत ना, म्हणून त्या राईड मी नाही करत आहे. कारण आपल्याला अजून नी गार्ड घ्यायचे आहेत. आपल्याला रायडिंगची पॅन्ट, नी गार्ड नाही घेणार, डायरेक्ट रायडिंग पॅन्ट घेणार. नी गार्डच्या ह्याच्यात राहणार नाही मी. अजून आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी बॅग पाहिजे, आपली प्रॉपर सामान वगैरे ठेवायला. कारण आपली जी ट्रेकिंगची बॅग आहे 60 लिटरची, ती ह्याच्यात बसत नाही नीट. गाडीवरून सगळी वन साईड सरकते ती. त्यात आपल्या गाडीच्या मागचं जो हे आहे गार्ड आहे, त्या गार्डचं काम करून घ्यायचं. सारखा तुटतोय तो झटके मारल्यावरती. अशी बरीच कामं आहेत. त्यानंतरच आपण एका चांगल्या राईडला जाऊ शकतो. आणि गाडी एकदा पूर्णपणे खोलून आहे ना सर्व्हिस करून घ्यायची आहे. काय छोटा मोठा मायनर जरी इश्यू असले ना ते पण आता पूर्णपणे नीट करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच राईडला जाणार आपण. तर बरेच काम झाले आहेत. मागच्या वेळी इथे ना काम सुरू होते, ते आता दिसत नाही आहेत. बरेच काम झालेले आहेत रे. शाबास के पेटर. कारण चांगली गोष्ट ही आहे की 100 किलोमीटरच्या वरती राईड झाली आणि अजून पाऊस लागला नाही. आपण ओलांडला वाटतं. हो ओलांडला आहे. शाबास. डायरेक्ट खाली ना. तर आहेत ना सकाळचे बरोबर 11:15 वाजलेत आणि अजून पण इथून 75 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवत आहे. 75 कसं झालं रे? हो 75 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवते. 75 अजून 40 तास वाढतच चाललं डिस्टन्स. मला वाटलं पण 50 किलोमीटरवरती आलो असो. अजून 50 किलोमीटर जास्त अंतर बाकी आहे. तर आहे ना विचार करतो जरा मोकळा हायवे आहे ना, थोडीशी आपली लैला आहे ना खेचून घ्यावं जरा. तसे पण आपल्याला त्याची एक टेस्ट करायची होती की 80च्या वरती परफॉर्मन्स कशी येते. तर आता 95ला आहे आपण. तर मग ते स्पीड ब्रेकर वगैरे नको मध्ये कुठे अर्जंटली. तर हायवे जर मोकळा आहे इंदापूरपर्यंत, तर जराचे खेचून घेऊया. एकदा हे वातावरण थंड आहे ना, तेच एक बेस्ट आहे. ऊन असताना पॉसिबलच नसते ही राईड माझ्यासाठी. उन्हामध्ये आहे ना मला तरी त्रास झाला आहे राईडचा.
आता पाऊस आता जाणवायला लागलेला आहे आणि हा माणगावमध्ये पाऊस सुरू. तर अशा प्रकारे आपल्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या पहिल्या मान्सून राईडला पण. मान्सून राईड आणि पाऊस येणार नाही असं होईल का? नशीब आपण रेनकोट वगैरे सगळं घालून बसलो. आपण 100 किलोमीटर आहे ना एकदम बरोबर सुक्याने आलो आणि पुढचे हे 50 किलोमीटर आहेत ना वाट लागली. पण हीच मजा आहे मान्सून राईडची. आता पावसामध्ये राईड करायची होती. घे बाबा, अनुभवला एकदा पाऊस. आयुष्य जोरातच आहे रे खूप. पण एक चांगलं आहे की आपला जो कॅमेरा आहे तो वॉटर रेजिस्टंट आहे. पावसामध्ये पण आपण चांगली रेकॉर्डिंग करू शकतो ह्याच्यामध्ये. तर आपली पावसामध्ये कशी रेकॉर्डिंग होते म्हणजे फुटेज कशी येतात ती मला अजून काय आयडिया आहे. आपण जेव्हा पहिली राईड केली होती ना, पहिला ब्लॉग आपला आपण अष्टविनायक राईड केली होती ती पण, त्याची पण सुरुवात आपण मान्सून राईडपासूनच केलेली. म्हणजे गणपती झाल्या आपण निघालो सर अष्टविनायक राईडला. तर पावसामध्ये पहिलं पण करून झाली राईड. तो तर घमासान, ह्याच्यापेक्षा घमासान पाऊस होता तेव्हा. तर त्या पावसामध्ये राईड करू शकतो. हा तर पाऊस तर काहीच नाही. मग तरी आता हळूहळू जावं लागेल कारण आता 11 वाजून गेलेत ऑलमोस्ट. काही निवांत नाही. नाहीतर कुठे तर पाऊस अजूनच जास्त असला तर थांबलेलंच बरं. मिररमध्ये ना मागच्या व्ह्यूज आहे ना सगळं धुकंसारखं दिसतं आहे. मागच्या गाड्या पण दिसत नाही आहे. तर वाळंदकोणपर्यंत ना 40 किलोमीटरची राईड बाकी आहे फक्त. पण हा पुढे जरा आहे ना पाऊस मोकळा दिसतो जरा. पुढे जरा आहे ना ढग दिसत नाही आहे. पुढे शक्यतो नसेल पाऊस. संपला रे. संपला पाऊस. हाश मध्येच भयंकर पाऊस होता आणि इथे गेला पाऊस सगळा. मागेच काय तो रेड्यासारखा पाऊस पडत होता. चल आता इथून आता आहे ना ऑलमोस्ट आहे ना मोकळा आहे पाऊस. तर जाऊ शकतो वाळंदकोणला. मी आता मध्ये विचार करतो आता इथे एवढा भयंकर पाऊस लागतोय तर अजून पुढे किती लागेल पाऊस. तरी पुढे सांगता येत नाही. अजून पुढे पण लागण्याची शक्यता आहे. तरी इथे अजून 40 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवते. अजून 40-50 मिनटं लागतील जायला. बोला ही राईड आहे ना कंप्लीट करतोच मी. हे बघा पुढे सगळं मोकळं आहे रे. पुढे जाऊ शकतो. इथे मध्येच काय येतो रेड्यासारखा पाऊस पडला आहे. पण एक अनुभव आला पावसाचा. बापरे, असा कोकणात असा पाऊस पडेल म्हणजे पुढच्या वेळी कोकणात जेव्हा गावाला जाऊ ना आपण गणपतीच्या वेळेत नाहीतर आधी त्याच्या, तर फुल्ली प्रिपेअर राहिलं पाहिजे आपल्याला. तर आता महाड येईल आणि आपला आवडता रस्ता सुरू होईल. आपल्याला बाजूला आपली सावित्री नदी आणि चला आता पाऊस मोकळा झाला ना बरा. आता शांत वाटते जरा. नाहीतर काय तर मागे नुसतं मागच्या गाड्या हेले. आता रस्ता ओला झालेला आहे तर आपली जी गाडी जरा आपण सावकाश चालूया. नॉर्मल स्पीडलाच हवी. आता फोनमध्ये पाणी गेलं आहे वाटतं आपल्या. समोर ढग बघा, ढग त्या बाजूला आहे की काय. कारण आपल्याला आहे ना वाळंदकोणला जायचं आहे ना. आई शपथ यार, काय पाऊस होता भयंकर. चला आता आपली जी डेस्टिनेशन आहे ती जास्त लांब नाही आहे, जवळच आलो आहे आपण. ती मी आता मध्ये जेव्हा आता पाऊस एवढा भयंकर होता तर मी विचार करत होतो की रिटर्न फिरतो बाबा, भयंकर पाऊस आहे. पण नको, राईड कंटिन्यू करतो. हा बघा महाडमध्ये आहे ना, महाडपासून ते पोलादपूरपर्यंत माझा एकदम आवडता पॅच आहे का या रस्त्याचा. आता इथून तर पूर्ण यू टर्न वगैरे आणि इथून सगळे मोकळे हायवे, त्या बाजूला त्या लेण्या. एकदम छान रूट आहे इकडचा माझ्यासाठी. एकदम आवडतं मला हा रूट.
आणि मोस्टली करून हा रूट आहे ना हेरकांबा पण असतो ना, त्यामुळे आणखीच मजा. वाळणकोंड तर फायनली आपण आहे ना वाळणकोंडच्या जवळ पोचलेलो आहोत. तर माझ्या मागे आहे तिकडे पुन्हा वाळणकोंडचं हे ब्रिज वगैरे, आणि तिकडे वाळणकोंडचं इथे ह्यांचं देवस्थान आहे वाटतं. आणि आपल्या ज्याच्यासाठी आलेलो आपण ते आहे आपल्या समोर. तर आपण आपला DJ तिथे लावलेला आहे या जागेचा टाईमलॅप्स घ्यायला. तर तो टाईमलॅप्स अशा प्रकारे 3, 2, 1. चला वाळणकोंडचं आता फिरून झालं. आता आपला परतीचा प्रवास सुरू. थोडासा इथे व्ह्यू चांगला भेटला, विचार केला गाडीचे थोडे थंबनेलसाठी फोटो काढून घेऊया. आता 1:30 वाजून गेलं आहे. मला अजून आहे ना बरंच अंतर गाठायचं आहे. तर एकच सांगेन भावांनो की ह्या पुढे ही पण आहे ना अशी अनप्लॅनेड राईड होती, म्हणून या व्हिडिओमध्ये पण जास्त काय बोललो नाही. आपल्या ह्या पुढच्या कुठल्या राईड असतील ना त्या सण उत्सवानिमित्त आपण आपल्या गावाला जाणार त्या बाबतीतच असतील. आणि आपल्या कुठल्या मोठ्या राईड ज्या असतील त्या आपण शक्यतो गणपतीनंतरच करू, कारण आपण आता ढोल ताशामध्ये आपण बिझी असणार आणि बाकीचे ऑफिस वर्क, आणि तर पाऊस खूप असेल आणि गाडीचं काम पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. तर शक्यतो आहे ना मोठ्या राईडनं सध्या अवॉइड करू. तर आपले जे व्हिडिओ डिले होत आहेत ना त्याचं कारण आता हे गणपतीची तयारी असणार आहे. आता आजची जी राईड होती ना एकंदरीत माझ्यासाठी वरतीड होती, कारण आज एक सह्याद्रीचा असा चमत्कार बघितला की त्या जागेवरती प्रत्येकाने यायलाच पाहिजे. ते जे बघून असं वाटलं ना की महाराज प्रत्यक्षात इथेच आहे सह्याद्रीमध्ये. दरवेळी माणगावला येतो तर दरवेळी ते वडापाव खातो, पण आज वडापाव नाही खाणार आहे, कुठेतरी जाऊन जेवणार. मग सध्या तरी ना अर्धा तरी डिस्टन्स मला कवर केलं पाहिजे, तर कुठे जेवेन मी चांगला. तर एकंदरीत भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही नव्हतं, फक्त आपण एक अशीच नॉर्मल म्हणजे रिफ्रेशमेंट राईड होती. म्हणजे एवढा दिवस काय आपण राईड वगैरे फिरलो वगैरे नव्हतो, तर एक कंटाळवाणी आला, एक कंटाळासारखं आलं होतं, म्हणून आपण निघालो आज राईडला. ही राईड पण आहे ना फिक्स नव्हती, पण मला आळसला मारला गोळी आणि निघालो सरळ राईडला. आणि तर आता यापुढे आपण आपल्या चॅनलवरती आहे ना रेग्युलर व्हिडिओज पोस्ट करू. आणि आजचा व्हिडिओ तर एवढं सोडून द्या भावना, आजचा फक्त एवढंच सांगायला मी फक्त आलेलो की आता पुढचे व्हिडिओज आहेत ना नियमित येतील, मध्ये काय असा ब्रेक वगैरे होणार नाही. आणि एकदा यूट्यूबवरती एकदम कॉन्स्टंट राहण्याचा प्रयत्न करीन पूर्ण मी, जेन्युइनली एकदम, ना काय हे ना काय ते. आणि एकतर आपले नॉर्मल एकदा राईडचे व्हिडिओ असतात
आणि आपल्या राईडचे व्हिडिओ तर तुम्हाला आवडले असतील ना, तर तुमचा सपोर्ट असाच चालू ठेवा भावांनो आपल्या चॅनलला. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भावांनो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अरे आपल्या चॅनलचे आहे ना 440 सबस्क्रायबर्स झालेत, 500च्या अगदी जवळ आहेत आपण. तर तेही एकदम पूर्ण करूनच टाका भावांनो. आणि ह्या आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये, सरळ आपल्या गावाला कोकणामध्ये सरळ. ठीक आहे, चालतं. बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.